अंदाजे 4 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. एका छोट्याशा गावात एका शांत मंदिराजवळ लिंबाच्या मोठ्या झाडाखाली 2 मित्र गप्पा मारत आभाळाकडे पाहत पडलेले असतात. सायंकाळची वेळ, सगळं अगदी शांत. पण अचानक आभाळ बदलतं. काळे ढग दाटून येतात. वाऱ्याचा वेग वाढतो आणि सुरू होतं एक भयंकर वादळ. त्याचवेळी एक मुलगी घरात एकटीच. अंधार, विजांचा कडकडाट. भीतीने थरथरत ती फोन लावते. "तू कुठे आहेस? मला खूप भीती वाटतेय." तो मुलगा तिचा आवाज ऐकून क्षणाचाही विचार न करता त्या पावसात, त्या वादळात तिच्याकडे निघतो. दार उघडताच ती त्याला पाहते आणि घट्ट मिठी मारते. त्या एका मिठीत भीती, विश्वास आणि प्रेम सगळंच दडलेलं असतं. बाहेर वादळ सुरूच असतं, पण आत 2 मनं शांत होत असतात. त्या रात्री निसर्गाने फक्त वादळच नाही, तर 2 जीवांना एकमेकांशी जोडून टाकलं. दिवस जातात आणि त्या दोघांचं प्रेम हळूहळू अधिक गहिरं होत जातं. पण प्रत्येक गोष्ट कायमची नसते. नियतीचा खेळ वेगळाच असतो. वेळी येते वेगळं होण्याची. डोळ्यात अश्रू, मनात 1000 प्रश्न. तरीही दोघंही शांत राहतात. तो विचारतो, "माझ्यासोबत येशील का?" ती थरथरत्या आवाजात म्हणते, "नाही." त्या एका शब्दाने सगळं काही संपून जातं. शेवटच्या क्षणापर्यंत ती त्याच्या गळ्यात पडून रडत राहते आणि तो शांतपणे निघून जातो. आजही त्या मंदिराजवळचं लिंबाचं झाड आणि तो पाऊस त्या प्रेमाची साक्ष देतात. कारण निसर्गाने त्यांना एकत्र आणलं होतं आणि निसर्गानेच त्यांना वेगळं केलं.